उद्धव ठाकरे पलटूराम हिंदी सक्तीचा अहवाल त्यांनीच स्वीकारला होता। त्यांचा उजवा हात असलेल्या उपनेत्यानं हिंदी सक्तीचा उल्लेख त्यात केला होता। आता नेहमीप्रमाणे ते पलटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। 5 तारखेला विजयोत्सव साजरा करणारच, मोर्चासाठी तयार झालेली एकजूट कायम ठेवायची आहे। मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा या सरकारचा कुटील डाव, उद्धव ठाकरेंची टीका। 5 जुलैला विजयी मेळावा घेणार, सहकाऱ्यांशी चर्चा करून ठिकाण जाहीर करणार, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर समिती आणा, काही करा, असं पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, राज ठाकरेंचा इशारा। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी जीआर काढलेला नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जरूर एकत्र यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळलं, मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती असा स्वरूपाचा झाला असता। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण या मोर्चानं झाली असती। राज ठाकरेंची रद्द झालेल्या मोर्चावर प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेलं तांडव, आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या, सदावर्तेंचा हल्लाबोल। ठाकरेंवर बोलाल तर याद राखा, ठाकरे शैलीतच उत्तर मिळेल। ठाकरे बंधूंवर अंजली दमानी यांनी ट्विट करत टीका केल्यानंतर अयोध्या पौळ यांचं प्रत्युत्तर। राजकीय भाषा कुणाच्या सांगण्यावरून करताय, अयोध्या पौळ यांचा ट्विट करत सवाल। आधी तुमच्या मुलांना मराठी नीट शिकवा, अयोध्या पौळ यांचा सदावर्तेंना सल्ला। हिंदीवरून ठाकरेंवर टीका केल्यानंतर अयोध्या पौळ यांच्याकडून सदावर्तेंचा समाचार। सरकार विद्यार्थी हिताचाच निर्णय घेईल, आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरेंशी काल चर्चा, सर्व एकत्र येऊन विजय साजरा करणार, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर विजयाची पहिली पायरी, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठक, 5 जुलैच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा। बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची उपस्थिती। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुन्हा बैठक, 5 जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। वरळीतील एनएससीआय डोममध्ये बैठक पार पडणार, सूत्रांची माहिती। कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसह राज ठाकरेंसोबतचा एकत्रित फोटोचा भावनिक बॅनर। मोर्चा रद्द झाला असला तरी हीच ती वेळ, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या, अभी नहीं तो कभी नहीं अशा आशयाचा बॅनर। हिंदी भाषेच्या जीआरबाबत हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचं खोचक उत्तर, नया है वह म्हणत फडणवीसांचा सपकाळ यांना टोला। त्रिभाषा धोरणासंदर्भात शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्रिभाषा धोरणावर सत्ताधारी नेते आक्रमक। होय, मीच त्रिभाषा धोरण आणलं, कम ऑन किल मी असे फलक हाती घेत उद्धव ठाकरेंवर टीका। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन। मी मराठी, मराठी भाषेचा अभिमान असे फलक हाती घेत घोषणाबाजी। मराठी एकजुटीमुळेच हिंदी सक्ती धोरण सरकारला रद्द करावं लागल्याकडे वेधलं लक्ष। उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं, मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे, माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा, अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता ऐच्छिक ठेवली आहे। ठाकरेंच्याच काळात हिंदी भाषेबद्दलचा जीआर काढण्यात आला होता, गिरीश महाजन यांची टीका। मराठी भाषेची कार्यालय नवी मुंबईत नेण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला होता, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। निवडणुका पाहून मराठीचा पुळका आलाय, केसरकरांचा हल्लाबोल। ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, सुनील प्रभूंचं वक्तव्य। मराठी माणूस एकवटल्यानं जीआर मागे घेतला, सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। मुंबई माझी कर्मभूमी आणि कर्मभूमीत राहून तिथली भाषा यायला हवी, अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहून मला मराठी येत नाही याचं मला वाईट वाटायला हवं, इतरांना नाही, सुनील शेट्टीचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्यासाठी जागेची चाचपणी सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पत्र, तर या व्यतिरिक्त अजून 2 ठिकाणांचा पक्षाकडून विचार सुरू। वरळी डोममध्ये विजयी मेळावा घ्या, मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मागणी, तर राऊतांशी चर्चा करतो, राज ठाकरेंचं उत्तर, सूत्रांची माहिती। मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून फेरीवाल्याला चोप। डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मनसेकडून चोप। मीरा रोडमधील बालाजी हॉटेल समोर सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर चंद्रपुरात मनसेचा जल्लोष। मराठी एकजुटीचा हा विजय असल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरवत सरकारच्या निर्णयाचं स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यावं, शिवसेनेतील अनेक नेत्यांचा आग्रह। शिंदेंची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड, शिवसेनेच्या कार्यकारिणीत मुख्य नेतेपद हे पद बदलवून दुसरं नाव देण्याची चर्चा।
अजित पवार महाजातीयवादी माणूस, लक्ष्मण हाकेंची पुन्हा अजित पवारांवर टीका. लक्ष्मण हाकेंवर बोलण्या इतके ते मोठे नाहीत. लक्ष्मण हाकेंना उत्तर देऊन फायदा नाही. अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर कवितेतून टीका. आशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण. चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका. जनतेचे प्रश्न सोडून कविता करू लागली. कविता ऐकून यांची जनता आता हसू लागली. इतका भंपकपणा बना नव्हे, बसकर पगली. चित्रा वाघ यांना रोहिणी खडसेंकडून ट्विट करत प्रत्युत्तर. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाणार. आज दुपारी 2 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळेच भास्कर जाधव अस्वस्थ. प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं. पालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून लढणार. एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार भूमिका मांडली. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणत युतीत घेणाऱ्या भाजपसारखे आम्ही नाही. ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सोबत घ्यायला आम्ही भाजप नाही. अजित पवारांवरून नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. मतदारसंघात झालेल्या घोळाच्या आकडेवारीवर सविस्तर बोलणार. साधर्म्य असलेल्या निवडणूक चिन्हामुळेच फटका बसला. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर शशिकांत शिंदे यांचा सारख्या निवडणूक चिन्हामुळे पराभव झाल्याचीही प्रतिक्रिया. नारायण राणेंबाबतचं वक्तव्य चुकून तसं बोलण्याचा उद्देश नव्हता. राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, यावर गोगावलेंचं स्पष्टीकरण. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा. पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी. संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा. घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते. धनंजय मुंडेंचे आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमान यांची मागणी. विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या निषेधार्थ बीड शहरात कॅन्डल मार्च. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांकडून घोषणाबाजी. रत्नागिरीत महायुतीत नाराजी नाट्य. सामंत राष्ट्रवादीवर नाराज. अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानं सामंतांकडून नाराजी व्यक्त. पुणे महापालिका निवडणूक होईपर्यंत स्थानिक कार्यकारिणी बदलणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. रायगडाची महसुली नोंद छत्र निजामपूर नावानं हे नाव हटवून ग्रामपंचायतीचं रायगडवाडी नामांतर करण्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचं वक्तव्य. सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांकडून पदाचा राजीनामा. आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला. कार्यकर्त्यांची भावना. संजय पवार शिवसेनेत जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील ठाकरेंच्या सेनेत नाराजी नाट्य सुरूच. हर्षल सुर्वे यांचा जिल्हाप्रमुख पदासह सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा. नवीन पदाधिकारी निवडीनंतर हर्षल सुर्वे यांनी व्यक्त केली होती नाराजी. नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची महायुतीच्या पक्षांची तयारी. महायुतीत वाद असल्यानं मवियाचा फायदा होण्याची शक्यता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज. स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या सिंदखेडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर. भाजपकडून आरक्षण सोडतीचं स्वागत. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांचा काही जागांवर आक्षेप. राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती. आयोगातील रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून टीकेची झोड. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सुजाता सौनिक निवृत्त झाल्यानंतर नवे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांनी पदभार स्वीकारला. प्रत्येक विभागात चांगलं काम करायचे. नव्या मुख्य सचिवांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वर पर्यटन स्थळाला अ वर्गाचा दर्जा मिळाला. ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. यशस्वी जयस्वाल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडूनच खेळणार. जयस्वालनं काही दिवसांपूर्वी गोवा संघाकडून खेळण्याचा घेतला होता निर्णय. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धर्मपरिवर्तनाचा प्रकार. अंधश्रद्धा पसरवून रुग्णांना तरुणी आणि महिलांकडून विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचं वाटप. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. रेल्वेच्या तिकिटांमध्ये आजपासून दरवाढ लागू होणार. साधारण नॉन एसी श्रेणीतील रेल्वे गाड्यांसाठी दरवाढ. इगतपुरीत सातत्यानं विजेचा लपंडाव. वारंवार वीज जाण्यानं अनेकांची घरगुती उपकरणं खराब होत असल्याचं समोर. नागरिकांनी महावितरणचं कार्यालय गाठत जाब विचारला. सलग 4थ्या दिवशी सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. आक्रमक शेतकऱ्यांनी 4थ्या दिवशी मोजणी रोखून धरली. नंदुरबारमधील 108 रुग्णवाहिकेच्या चालकांचं काम बंद. आंदोलन. समान काम समान वेतन लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन, समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी. वसईत महाराष्ट्र शासनाच्या करवाढी विरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक, तालुका हॉटेल असोसिएशनची बैठक, मालक आंदोलनाच्या पावित्र्यात. ठाण्यात ऐन पावसाळ्यात खासगी बस मालकांचा बेमुदत संप, बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून 2 जुलै रोजी बेमुदत संपाची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा, पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा. शिर्डीत आता हार, फुलं प्रसादासाठी दरपत्रक लावण्याच्या विक्रेत्यांना सूचना, भाविकांची आर्थिक लूट टाळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाचं प्लास्टर कोसळलं, प्रवासी थोडक्यात वाचले, प्रशासनाच्या हलगर्जीपणावरच सवाल उपस्थित. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील देवगई घाटात संरक्षक जाळी लावली, घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडू नये म्हणून संरक्षक जाळी बसवली. नंदुरबारच्या तापी नदीवरील पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सोलापुरात संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी बलुतेदारांकडून मोफत सेवा, दिंडीतील वारकऱ्यांसाठी कपडे इस्त्री, दाढी कटिंग, चप्पल, बूट पॉलिशची मोफत सेवा. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरास्नान, पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा सराटीतला आजचा शेवटचा मुक्काम असणार. सोलापुरात गणेश गंगेकर यांनी तुळशीपासून बनवली वारकऱ्यांसाठी माळ, 15 ते 20 प्रकारच्या माळा गणेश गंगेकर यांनी बनवल्या. लातूरच्या हाडोळती गावात वृद्ध दाम्पत्याला स्वतःला अवताला झोपून शेती करण्याची वेळ, अल्पभूधारक असताना शेतीचा खर्च परवडत नसल्यानं शेतीत राबण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खत खरेदीला सुरुवात, 1,01,653 मेट्रिक टन खत उपलब्ध. धुळ्यात ढगाळ वातावरणामुळे भेंडीवर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून भेंडीवर फवारणी. परभणीत पावसासाठी महारुद्र हनुमानाला साकडं, 151 नारळ फोडत पावसासाठी प्रार्थना. जालना शहरासह तालुक्याच्या विविध भागात दमदार पाऊस, सोयाबीन आणि इतर पिकांना दिलासा मिळणार. नंदुरबार शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात, 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाला सुरुवात. धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी, पावसामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस, कोकणातील शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त, वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळायला सुरुवात. अहिल्यानगरच्या राहुरीतील मुळा धरण 48% भरलं, कोतुळमधून धरणात 1,873 क्युसेक पाण्याची आवक. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जून महिन्यात पहिल्यांदा 12.53 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग. मागील 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.